Hello students. In today's video we are going to discuss on theories of management. तर मॅनेजमेंट थेरीज म्हणजे ऑर्गनायझेशन मॅनेज करण्यासाठी नेसेसरी असणारे रूल्स, त्या रूल्सच्या बंच म्हणजेच थेरीज ऑफ मॅनेजमेंट. आता ते रूल्स किंवा ते प्रिन्सिपल्स इतके दिवस आपण त्याच्यावर डिस्कस केलो की प्रिन्सिपल असे असतात, प्रिन्सिपल तसे असतात, प्रिन्सिपल हे खूप इम्पॉर्टंट असतात, त्याचं पण सिग्निफिकन्स बघितलं, नेचर बघितलं. तर हे प्रिन्सिपल आज आपण स्टडी करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आतापर्यंत खूपशा फिलॉसॉफर्सनी व्हेरियस ॲप्रोचेस मांडलेले आहेत, पण त्यामध्ये हेनरी फ्युऑल, F.W. टेलर आणि एल्टन मेयो या तिघांच्या थेरीज ह्या वर्ल्ड वाईड फेमस झालेल्या आहेत. आता यापैकी आपणाला हेनरी फ्युऑल आणि F.W. टेलर यांच्या थेरीज स्टडीसाठी दिलेल्या आहेत. आता या दोघांच्या थेरीज आपण स्टडी करणार आहोत. आपण स्टार्टिंगला हेनरी फ्युऑलचे प्रिन्सिपल्स बघूया, त्यानंतर मग F.W. टेलरच्या प्रिन्सिपल्स बघूया. आता या थेरीज यूज केल्या जातात इन ऑल टाईप ऑफ ऑर्गनायझेशन. पूर्ण जगामध्ये जिथे जिथे कंपनी आहे, जिथे जिथे ऑर्गनायझेशन आहे, की ती स्मॉल असू दे किंवा लार्ज असू दे, सगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये ह्या थेरीज यूज केल्या जातात. आणि विथ ॲप्रोप्रिएट मॉडिफिकेशन एव्हरी मॅनेजर्स कॅन यूज दिस थेरीज बाय ॲडिंग सम इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड स्ट्रॅटेजीज. मीन्स मॅनेजर या थेरीजमध्ये स्वतःच्या काही न्यू आयडियाज घालून त्या थेरीज मॉडिफाय करून आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये वापरू शकतो. इन शॉर्ट सांगायचं झालं तर या ओल्ड थेरीज मॉडर्न मॅनेजमेंट थेरीच्या बेस आहेत. आता या थेरीजमध्ये काय आहे तर ऑर्गनायझेशनला ज्या डिफरंट प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं त्यांना एक स्पेसिफिक सोल्युशन देण्याचं काम या थेरीज करतात. आता ऑर्गनायझेशनमध्ये सतत प्रॉब्लेम्स येतात, काही ना काही प्रॉब्लेम येत असतात आणि सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये येत असतात, आपल्याला नेहमी बघायला मिळतो. कोणत्या आहेत ती प्रॉब्लेम्स तर सेंट्रलायझेशन ऑफ ऑथॉरिटी, म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जास्त बॉसगिरी चालत असते, एकच बॉस, एकच राजा, बाकी सगळे गुलाम, अशा प्रकारची सिच्युएशन जेव्हा असते तेव्हा त्याला म्हणायचं की सेंट्रलायझेशन ऑफ ऑथॉरिटी. त्यामुळे कोणता प्रॉब्लेम्स येतो तर स्ट्रेस निर्माण होतो, सेंट्रलायझेशनमुळे निर्माण होणारा स्ट्रेस. त्यानंतर लो मोटिवेशन, एम्प्लॉईजना कोणत्याही प्रकारचं मोटिवेशन दिलं जात नाही, फक्त त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं आहे, काम करून घेतलं जातं आहे, काम काम आणि कामच. त्यामुळं काय होतं, हे लो मोटिवेशन होत आहे. त्यानंतर काय प्रॉब्लेम होत आहे तर एन्व्हायरमेंटल इश्यूज, फॅक्टरीमध्ये अशा प्रकारचं काम केलं जात आहे की त्यामुळे एन्व्हायरमेंटला हानी पोचत आहे, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स. त्यानंतर बिहेवियरल प्रॉब्लेम्स, म्हणजे सतत स्ट्राईक्स होत आहेत, भांडणं होत आहेत, मतभेद होत आहेत, काम व्यवस्थित कंप्लीट होत नाही आहे, अशा प्रकारचे बिहेवियरल प्रॉब्लेम्स. त्यानंतर हेल्थ प्रॉब्लेम्स, म्हणजे वर्कर्समध्ये जे फॅक्टरीमध्ये जे काही काम चालू आहे त्या प्रकारच्या कामामुळे वर्कर्सना हेल्थविषयी काही प्रॉब्लेम्स होत आहेत. त्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स, म्हणजे काम आणि घर यांच्यामध्ये ताळमेळ जमत नाही आहे. आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, जे काही प्रॉब्लेम्स, जे काही इश्यू निर्माण होत आहेत त्याला जबाबदार कोणाला धरायचं, अशा विषयीचे प्रॉब्लेम्स. आता या सर्व प्रॉब्लेम्सना सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचं काम मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स मीन्स मॅनेजमेंट थेरीज करतात. सो लेट्स स्टडी फर्स्ट हेनरी फ्युऑल्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थेरीज ऑफ मॅनेजमेंट. हा खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा क्वेश्चन एक्झाममध्ये 99% येणार. हेनरी फ्युऑलची 14 प्रिन्सिपल्स आहेत, ती तुम्ही पक्की करून ठेवा. हेनरी फ्युऑल हे फ्रेंच मायनिंग इंजिनियर होते. त्यांचा कार्यकाल बघा 1841 to 1925 पर्यंत ते होते आणि त्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तेव्हा मांडलेली त्यांनी प्रिन्सिपल्स ही अजूनही मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये यूज केली जात आहेत. बघा, म्हणजे त्यांनी मांडलेली प्रिन्सिपल्स ही किती महत्त्वाची होती. आता आपण काय सांगितलं की हेनरी फ्युऑल हे फ्रेंच मायनिंग इंजिनियर होते. त्यातून ते पुढे लीडिंग इंडस्ट्रियालिस्ट अँड अ सक्सेसफुल मॅनेजर बनले. त्यांनी ऑर्गनायझेशनमध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यातून त्यांनी जे ऑब्झर्व केले त्याचे एक त्यांनी बुक तयार केले. त्या बुकचे नेम आहे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. ह्या बुकमध्ये त्यांनी मॅनेजमेंटची 14 प्रिन्सिपल्स लिहिलेली आहेत आणि यामुळे मॅनेजमेंटबद्दल जी जुनी पुराणी थॉट्स होती ती पूर्णपणे चेंज झाली. म्हणून हेनरी फ्युऑलला फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असे म्हटले जाऊ लागले.
आता इथे जो डायग्राम दिलेला आहे 14 प्रिन्सिपलचा, हेनरी फॉयलने जी 14 प्रिन्सिपल्स मांडलेले आहेत ती त्यांनी आधी शॉर्टमध्ये लिहिलेले आहेत, प्रत्येकांचे नेम लिहिलेले आहेत आणि त्यानंतर ते पॉईंट त्यांनी खाली व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे. त्यामुळे स्टुडंट्स तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात तेव्हा त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही असं लिहिण्याचा ट्राय करा, मॅक्झिमम ट्राय करा. जे काही पॉईंट्स लिहायचे आहेत त्याचा ट्री डायग्राम किंवा आणखीन कोणता डायग्राम जर आपल्याला येत असेल तर त्याचा व्ह्यू स्टार्टिंगला एक्झामिनरच्या समोर ठेवा आणि त्यानंतर 1 बाय 1 पॉईंट एक्सप्लेन करत जावा. त्यामुळे काय होईल, एक्झामिनर खुश होईल तुमच्या आन्सर लिहिण्याच्या पद्धतीमुळे. ओके, तर टोटल 14 प्रिन्सिपल्स आहेत, त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 प्रिन्सिपल्स डिस्कस करूया आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेले प्रिन्सिपल्स डिस्कस करूया. तर फर्स्ट प्रिन्सिपल आहे डिव्हिजन ऑफ वर्क. According to this principle, the whole work is divided into different small parts and that part is assigned to employees as per their qualities and capabilities. आता हे प्रिन्सिपल समजावून घेण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते बघा. तर कॉलेजमध्ये तुम्ही बघता की जे टीचर अकाउंटन्सी शिकवतात ते इंग्लिश शिकवत नाही, जे इंग्लिश शिकवतात ते मराठी शिकवत नाहीत, जे म्युझिक शिकवतात ते SP शिकवत नाहीत. सो इथे टास्कला डिवाईड केलेलं आहे आणि हे टास्क तेच लोक करतात की जे त्यामध्ये स्पेशालिस्ट आहेत, एक्सपर्ट आहेत ते काम करण्यामध्ये. सो डिव्हिजन ऑफ वर्क हे प्रिन्सिपल पण हेच सांगते की टार्गेट जे आहे ते स्मॉल जॉब्समध्ये डिवाईड केलं पाहिजे आणि ईच स्मॉल जॉब त्याच लोकांना असाइन केले पाहिजे की जे त्यामध्ये स्पेशलायझड असतील. म्हणजे ते काम करण्यासाठी त्यांच्याकडे त्या कामाचे नॉलेज असले पाहिजे, क्वालिफिकेशन असली पाहिजे आणि कॅपॅबिलिटी असली पाहिजे. आता कॉलेजमध्ये ते टीचर तोच सब्जेक्ट शिकवून त्यामध्ये एक्सपर्ट बनत जातात. तसेच ऑर्गनायझेशनमध्ये देखील एम्प्लॉईज आपल्या कामामध्ये तेच काम सतत करून एक्सपर्ट बनत जातात. आता ऑर्गनायझेशनमध्ये एक हायरार्की असते. टॉप लेवलला कोण असतं तर CEO असतो, त्यानंतर त्याच्या अंडर असतात मॅनेजर. तर ते मॅनेजरच्या अंडर काय असतात तर डिफरंट डिपार्टमेंट्स केलेले असतात ऑर्गनायझेशनमध्ये. टेक्निकल डिपार्टमेंट, फायनान्शियल डिपार्टमेंट, कमर्शियल डिपार्टमेंट, सेक्युरिटी ऑपरेशन्स, अकाउंटिंग आणि मॅनेजरल असे वेगवेगळे डिपार्टमेंट का केलेले असतात तर या प्रिन्सिपलमुळे. हे प्रिन्सिपल काय झालं असतं की प्रत्येक टास्क हे स्मॉल जॉब्समध्ये डिवाईड केलं पाहिजे. याच पद्धतीने ऑर्गनायझेशनमध्ये एकाच ठिकाणी सगळा गोंधळ न करता वेगवेगळे डिपार्टमेंट केले जातात. म्हणजे टेक्निकल संबंधित कामे कोण बघणार तर टेक्निकल डिपार्टमेंट, फायनान्स संबंधित जी कामे असतील ती कोण बघणार तर फायनान्शियल डिपार्टमेंट. अशा प्रकारे प्रत्येक कामाचे त्यांनी वेगवेगळे पार्ट्स केलेले आहेत आणि ते पार्ट त्याच लोकांना असाइन केलेले आहेत की ते जी लोक या कामामध्ये स्पेशलायझड असतील, क्वालिफाय असतील. म्हणजे टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये जी लोक असतात त्यामध्ये अशाच लोकांना सिलेक्ट केलेलं असतं की ज्यांना टेक्निकल विषयी काही नॉलेज आहे, त्यामध्ये ते स्पेशलायझड आहेत. अशाच लोकांना त्या असाइन केले जातात आणि तेच टेक्निकल कामे करून ती लोकं त्यामध्ये अजून एक्सपर्ट बनत जातात. हेच प्रिन्सिपल हेनरी फ्युएलने सांगितलेलं आहे. सो हे होतं आपलं हेनरी फ्युएलचं फर्स्ट प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता सगळ्यात आधी ऑथॉरिटीचा अर्थ आपण समजावून घेऊ. ऑथॉरिटी म्हणजे काय तर ऑथॉरिटी मीन्स पॉवर टू गिव्ह ऑर्डर्स. ज्याला ऑर्डर्स देण्याची पॉवर आहे त्याला म्हणायचं ऑथॉरिटी. तर ऑर्गनायझेशनमध्ये जो जास्त हाय पोझिशनवरती असतो त्याच्याकडे ऑथॉरिटी जास्त असते. आणि जर रिस्पॉन्सिबिलिटीचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर काय होईल तर रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स द ऑब्लिगेशन टू प्रॉपरली परफॉर्म द असाइन्ड ड्युटी. म्हणजे जे काम दिलेले आहे ते प्रॉपरली कंप्लीट करणे. सो हेनरी फ्युएल काय म्हणतात की ऑर्गनायझेशनमध्ये ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी यामध्ये प्रॉपर बॅलन्स असला पाहिजे. आता एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे ही कन्सेप्ट मला अधिक क्लिअर समजेल. एक मोबाईल कंपनी आहे. आता या मोबाईल कंपनीने काय केले तर मार्केटमध्ये सर्च केला आणि आपली सिच्युएशन मार्केटमध्ये काय आहे याचा स्टडी केला. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपली मोबाईलची डिमांड ही जास्त आहे. मग त्यांनी हे लक्षात घेऊन सेल्स मॅनेजरने काय केले, प्रोडक्शन मॅनेजरला इन्फॉर्म केले की त्यांनी या एंड ऑफ मंथला 10,000 मोबाईल युनिट्स एक्स्ट्रा बनवावेत. मग प्रोडक्शन मॅनेजरची जी टीम आहे
त्यामध्ये त्याच्या अंडर जे एम्प्लॉईज आहेत त्यांना ऑर्डर दिली. प्रोडक्शन मॅनेजरने आपल्या एम्प्लॉईजना, टीम मेंबरनं ऑर्डर दिली की एंड ऑफ द मंथ एक्स्ट्रा 10,000 मोबाईल मॅन्युफॅक्चर करा. सो मोबाईल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे नेसेसरी पार्ट्स असतात, जे मटेरियल लागतं ते परचेस करण्यासाठी, ऑर्डर करण्यासाठी प्रोडक्शन मॅनेजरने त्यांच्या अंडर असलेल्या वर्कर्सना एवढी ऑथॉरिटी दिलेली नाही आहे, एवढी पॉवर दिलेली नाही की ते ऑर्डर करू शकतील. त्यामुळे काय रिझल्ट आला, तर ते वर्कर्स आपले टार्गेट कंप्लीट करू शकले नाहीत इन टाईममध्ये. म्हणजे काय, जर रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे एखादे काम करण्याची, पण त्या रिस्पॉन्सिबिलिटीला नेसेसरी असणारी इनफ ऑथॉरिटी दिलेली नसल्यामुळे वर्कर्स आपले काम कंप्लीट करू शकत नाहीत इन टाईममध्ये, बिकॉज एव्हरी टाईम दे हॅव टू अप्रोच टू द टॉप मॅनेजर. सो इथे हेनरी फ्यॉल काय सांगतात की जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी ऑथॉरिटी पण वर्कर्सला दिलीच पाहिजे, त्यामुळे ते जास्त इफिशियंटली काम करू शकतील. सिमिलरली ऑथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी मे बी मिसयुज्ड. म्हणजे असं नाही की भरपूर ऑथॉरिटी दिलेली आहे पण त्या अनुषंगाने रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना नाही आहे कोणतीही, अशा वेळेला काय होईल तर ऑथॉरिटीचा मिसयूज होऊ शकतो. सो देअर मस्ट बी गुड कॉम्बिनेशन ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. हेनरी फ्यॉल सांगतात की जर मॅनेजरला रिस्पॉन्सिबिलिटी विथ ऑथॉरिटी दिली तर ते टास्क पूर्ण झाले नाही तर त्या मॅनेजरला आपण रिस्पॉन्सिबल देखील धरू शकतो. हा फायदा आहे ऑथॉरिटी विथ रिस्पॉन्सिबिलिटी देण्याचा. तर थर्ड प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. अकॉर्डिंग टू हेनरी फ्यॉल, डिसिप्लिनचा अर्थ म्हणजे एम्प्लॉईज मस्ट ओबे अँड रिस्पेक्ट द रूल्स गव्हर्न बाय द ऑर्गनायझेशन. बघा, आता आपण स्कूलमध्ये बघतो किंवा कॉलेजमध्ये बघतो, काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत प्रत्येक स्कूलमध्ये, आपण ते पाळलेच पाहिजेत. बेसिकली स्कूलचा युनिफॉर्म असतो जो आपण घातलाच पाहिजे. स्कूलचे टाईम टेबल असते, कॉलेजचे देखील टाईम टेबल असते. 1 पिरियड किती टायमिंगचा असतो हे देखील प्री डिटर्माइन असतं. किती एक्झाम होतील हे देखील प्री डिटर्माइन असतं आणि हे सर्व तुम्हाला फॉलो करावंच लागतं. त्याच पद्धतीने ऑर्गनायझेशनमध्ये देखील काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात आणि त्यांचा रिस्पेक्ट सर्व वर्कर्सने आणि मॅनेजमेंटने केलाच पाहिजे. लेट सी, गुड डिसिप्लिन इज द रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह लीडरशिप. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जर गुड डिसिप्लिन दिसत असेल तर तेथील लीडरशिप ही चांगलीच आहे असे ऑटोमॅटिकली समजते. आता गुड डिसिप्लिनमुळे टार्गेट अचीव इन टाईममध्ये होते असे हेनरी फ्यॉल म्हणतात. आणि काय म्हणतात, लेट सी, देअर मस्ट बी अ क्लिअर अंडरस्टँडिंग बिटवीन मॅनेजमेंट अँड वर्कर्स रिगार्डिंग द ऑर्गनायझेशन रूल्स. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत हे सगळ्यांना क्लिअर कट आधीच माहिती असलं पाहिजे. म्हणजे हा रूल्स मला माहितीच नव्हता, आत्ताच माहिती झाला असे कोणालाही म्हणता येणार नाही. एवढे क्लिअर कट रूल्स हे सर्वांना माहिती होतील अशा पद्धतीने सांगितले गेले पाहिजेत. आणि काय तर बेसिक डिसिप्लिन शूड बी ऑब्झर्वड ॲट ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे सगळ्यांनीच ते फॉलो केले पाहिजेत. फक्त वर्कर्सनाच आणि एम्प्लॉईजनाच रूल्स फॉलो करावे लागणार नाहीत, तर मॅनेजमेंट लेवलवरती देखील हे रूल्स फॉलो करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, जर ऑर्गनायझेशनला लॉस झाला तर वर्कर्सना 5% कमी सॅलरी द्यायची असा जर रूल आहे, तर समजा इन केस जर प्रॉफिट झाला तर 5% एक्स्ट्रा बोनस देण्याची देखील तयारी ठेवली पाहिजे. दॅट इज मीन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. नेक्स्ट, आवर फोर्थ प्रिन्सिपल इज प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. आता ही कन्सेप्ट समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. समजा तुम्हाला क्लासमध्ये 2 टीचर आले. फर्स्ट टीचर काय म्हणाले की मी तुमचा क्लास टीचर आहे आणि हे टाईम टेबल तुम्हाला फॉलो करावे लागेल आणि फर्स्ट पिरियड हा अकाउंटन्सीचा असेल. त्यानंतर दुसरे टीचर आले, ते म्हणाले की मी तुमचा क्लास टीचर आहे आणि त्यांनी तुम्हाला वेगळंच टाईम टेबल दिलं आणि ते म्हणाले की हे टाईम टेबल फॉलो करायचं आणि फर्स्ट पिरियड हा OCMचा असेल. सो तुम्ही कन्फ्यूज होणार की नेमकं आपल्याला कोणाचं ऐकायचं आहे, ह्या टीचरांचं ऐकायचं की त्या टीचरांचं ऐकायचं. फर्स्ट पिरियड आपला अकाउंटन्सीचा असेल की OCMचा असेल, आपण कोणाचं शिकायचं. सो ऑब्वियसली तुम्ही प्रिफर करणार की एकच टाईम टेबल असेल, एकच क्लास टीचर असतील. सिमिलरली युनिटी ऑफ कमांडमध्ये हेनरी फ्यॉल हेच सांगतात की ईच मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन शूड रिसीव्ह ऑर्डर्स ओनली फ्रॉम वन सुपिरियर. प्रत्येक एम्प्लॉईला एकच बॉस असला पाहिजे. 2 बॉस असतील तर
त्यांच्यामध्ये भांडणं लागतील की तू माझं ऐक, तू माझं काम पहिलं पूर्ण कर. त्यामुळे एम्प्लॉईज काय होतील, कन्फ्यूज होतील की कोणाचं आधी काम मी पूर्ण करू. यासाठी हेनरी फॉलनी युनिटी ऑफ कमांड हे प्रिन्सिपल सांगितलेलं आहे. म्हणजे कमांडमध्ये देखील युनिटी असली पाहिजे. एकच एम्प्लॉई, ओन्ली वन बॉस. म्हणजेच काय होईल तर एक एम्प्लॉईसाठी ओन्ली अँड ओन्ली वन बॉस असेल आणि तोच त्याला ऑर्डर देईल आणि त्या कामाबद्दल तोच रिस्पॉन्सिबल राहील. यामुळे काय होईल, कन्फ्युजन कमी होईल, टार्गेट इन टाईममध्ये अचीव होईल. आता खाली जो डायग्राम दिलेला आहे राईट ॲप्रोच आणि रॉंग ॲप्रोचचा, तो पिक्चर त्यावरून तुम्हाला अगदीच क्लिअर होईल की फर्स्ट ॲप्रोच बघा, रेड डॉटमध्ये काय आहे तर वन बॉस त्याच्या अंडर असलेल्या थ्री ग्रीन सबऑर्डिनेट्सना काय करेल, कमांड करेल आणि त्यांच्याकडून काम करून घेईल. म्हणजे तो त्यांचा इमिडिएट सुपिरियर. दॅट इज अ राईट ॲप्रोच. बट सेकंड केसमध्ये काय झाले तर 2 बॉस आहेत आणि 3 सबऑर्डिनेट्स आहेत आणि ते दोघेही त्या 3 सबऑर्डिनेट्सना काय करत आहेत, कमांड देत आहेत. मग कोणाचे ऐकायचे आणि कोणाचे ऐकायचे नाही हा प्रॉब्लेम निर्माण होईल. एक कन्फ्युजन राहील. सतत काही प्रॉब्लेम्स आले तर नेमकं कोणाला आपण ॲप्रोच करायचं ह्या त्या तिघांना कळणार नाही आणि त्यांचा इमिडिएट सुपिरियर कोण आहे हे देखील कळणार नाही. सतत कन्फ्युजन राहील. त्यामुळे टार्गेट अचीव इन टाईममध्ये होणार नाही. सो दॅट इज अ रॉंग अप्रोच. सो हेनरी फॉल सांगतात की कमांडमध्ये देखील एक युनिटी असली पाहिजे. फिफ्थ प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. हे प्रिन्सिपल सांगते की ऑर्गनायझेशनमधील ऑल डिपार्टमेंट्सने सेम डायरेक्शननुसार वर्किंग केलं पाहिजे. सगळ्यांचं डायरेक्शन हे एकच असलं पाहिजे. म्हणजे सर्वांचे टार्गेट हे एकच असले पाहिजे. ते टार्गेट अचीव करण्याच्या दृष्टीने सर्वांचे काम चालले पाहिजे. मीन्स वन हेड वन प्लॅन. ही कन्सेप्ट समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. एक एअरलाईन कंपनी आहे. त्यांनी ह्या वर्षीची एक गोल ठरवली आहे की सर्व कस्टमर्सना त्यांच्या अफोर्डेबल रेट्समध्ये तिकीट अवेलेबल करून द्यायचे. मग हे गोल्स कंप्लीट करण्यासाठी होल कंपनी त्याच गोलच्या डायरेक्शननुसार काम करत राहिली. मग त्यामुळे काय झालं, मीन्स वन हेड वन प्लॅन. म्हणजे एकच प्लॅन ठरवा आधी, ते प्लॅन पूर्ण करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करा, सगळेजण ट्राय करा, एफर्ट्स घ्या, ते प्लॅन पूर्ण करा. त्यानंतर नेक्स्ट प्लॅन. यालाच म्हणायचं युनिटी ऑफ डायरेक्शन. त्यामुळे काय होतं, ओव्हरलॅपिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज होत नाही. म्हणजे समजा आपण टार्गेट ठरवलं, प्रोडक्शन मॅनेजरने टार्गेट ठरवलं की मी 5000 युनिट्स मॅन्युफॅक्चर करणार ॲट द एंड ऑफ वीक. पण सेल्स मॅनेजरनं असं टार्गेट ठरवलं की मी एंड ऑफ द वीक 10,000 युनिट्स सेल करणार. पण तुझ्याकडे 5,000च युनिट्स येणार आहेत प्रोडक्शन करून. 10,000 युनिट्स तू सेल कसं करू शकणार, शक्यच नाही आहे. म्हणजे दोघांचेही प्लॅन्स वेगवेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्लॅन हे आधीच ठरवले गेले पाहिजे, ते सगळ्यांना आधी माहिती असलं पाहिजे आणि त्याच प्लॅननुसार त्यांनी काम केलं पाहिजे. 6th प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशन इंटरेस्ट. According to this principle, the interest of individual must be given less importance than the interest of organization. बघा, म्हणजे तानाजी मालुसरेसारखं. तानाजी मालुसरे काय म्हणाले, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. म्हणजे स्वतःच्या स्वार्थापेक्षा त्यानं स्वतःच्या कामाला जास्त महत्त्व दिलं, जास्त इम्पॉर्टन्स दिलं. सिमिलरली त्याच पद्धतीने मॅनेजरने ऑर्गनायझेशनमध्ये कोणतेही डिसिजन घेताना एका सिंगल एम्प्लॉईच्या फायद्यापेक्षा होल ग्रुपचा फायदा कसा होईल याचा विचार सतत केला पाहिजे. म्हणजे ऑर्गनायझेशनचे गोल काय असतं तर जास्तीत जास्त प्रोडक्शन करणं, तेही इन टाईममध्ये. तर वर्कर्सच्या इच्छा काय असतात तर कमी काम लागू दे, सॅलरी जास्त मिळू दे. पण इथं ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट काय आहे त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. एम्प्लॉईजने पण काम करताना स्वतःचा फायदा करून घेण्यापेक्षा ऑर्गनायझेशनचा लॉस करू नये. म्हणजे स्वतःचा फायदा असेल पण त्यामध्ये जर ऑर्गनायझेशनचा लॉस असेल तर ते काम करू नये. फॉर एक्झाम्पल, इन एव्हरी गेम प्लेयर्स स्वतःचे रेकॉर्ड्स तयार करण्यासाठी टीमचा लॉस करत नाही, तर आपली टीम कशी जिंकेल याचा आधी विचार करतो आणि मग स्वतःचा जर रेकॉर्ड झाला नाही तरी 72. 7th प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन म्हणजे काय तर एकाच ठिकाणी सर्व ऑथॉरिटी असणे, बॉसगिरी. म्हणजे एकच बादशाह, बाकी सगळे गुलाम, अशी सिच्युएशन.
मग जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये टॉप मॅनेजमेंटकडेच सर्व ऑथॉरिटीज असतील तर त्याला काय म्हणायचं, सेंट्रलायझेशन. आता काही ऑर्गनायझेशनमध्ये डिसेंट्रलायझेशन असते. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, तर पॉवर्स ही अनेक बॉसच्या हातात असते, डिस्ट्रीब्यूट केलेली असते. आता नॉर्मली स्मॉल स्केल ऑर्गनायझेशनमध्ये सेंट्रलायझेशनची सिच्युएशन पाहायला मिळते, कारण त्यांची ऑर्गनायझेशन काय असते, छोटी असते, त्यामुळे सेंट्रलायझेशन हे बऱ्यापैकी त्यांना जमतं. याच्या उलट जर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन असेल तर डिसेंट्रलायझेशन पाहायला मिळते. म्हणजे अशा दोन्ही सिच्युएशन आपल्याला बघायला मिळतील. काही ठिकाणी सेंट्रलायझेशन बघायला मिळेल तर काही ठिकाणी डिसेंट्रलायझेशन बघायला मिळेल. अकॉर्डिंग टू फिऑल, देअर मस्ट बी अ प्रॉपर बॅलन्स बिटवीन सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. म्हणजे जास्त सेंट्रलायझेशन पण नको, म्हणजे 100% सेंट्रलायझेशन देखील नको आणि 100% डिसेंट्रलायझेशन पण नको. कोणतीही गोष्ट अति नको असे ते म्हणतात. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनचं साईज काय आहे, आपल्या ऑर्गनायझेशनचं नेचर काय आहे, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्या प्रकारचं काम केलं जातं, यानुसार योग्य तो अप्रोच ठेवा. म्हणजे सेंट्रलायझेशन ठेवा अगर डिसेंट्रलायझेशन ठेवा, असं तुम्ही विचार करून, परफेक्ट विचार करून तो ॲप्रोच ठेवावा असे फिऑल म्हणतो. ओके, थँक्यू.